मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई चलोचा खरं तर नारा दिला आहे आणि याला साथ देत सकल मराठा समाजाच्या वतीनं खरं तर महाराष्ट्रभर बैठकीचं आयोजन केलं जात आहे। पुण्यात सुद्धा शिवाजीनगर गावठाण येथील रोकडवा मंदिरात आज बैठकीचं आयोजन केलं आहे। सकल मराठा समाजाचे सर्व कार्यकर्ते सध्या आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। खरं तर 29 ऑगस्टला मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाज सर्व मुंबईला जाणार आहेत। कशा पद्धतीनं बैठकीचं सध्या नियोजन सुरू आहे? बैठकीचं नियोजन म्हणजे आता आमच्या सकाळपासून 7 ते 8 मीटिंग झाल्या, बैठका झाल्यात आणि आता आमची कोंढवा परिसरात, उत्तमनगरमध्ये, परत कात्रजमध्ये, परत आता एक आमची कोथरूडमध्ये एक बैठक चालू आहे। अशा आमच्या विविध ठिकाणी सगळीकडे बैठका चालू आहेत। उद्या आमची बालेवाडीमध्ये बैठक आहे, देहूमध्ये बैठक आहे आमची। अशा सगळीकडे बैठका चालू आहेत। छोटे छोटे ग्रुपसुद्धा एकत्र येतात आहे, त्यांचंसुद्धा नियोजन चाललेलं आहे। सामान्य माणसात एकदम तळमळ, अतिशय तळमळ आहे। सगळ्यांनी जोरात काम चालू केलेलं आहे। खरं तर आपण बघतोय की शहरी भागात सुद्धा आहे, मात्र कालच ग्रामीण भागात पोळा हा सण अगदी उत्साहात साजरा झाला। मात्र शेतकरी खरं तर अर्थव्यवस्थेचा कणा असतो। प्रत्येक काल पोळ्यामध्ये साजरा करत असताना बैलाच्या सुद्धा खरं तर पाठीवरती रेखाटलेलं होतं मनोज जरांगे चलो मुंबईचा। सर्व ग्रामीण भागात सुद्धा हे चित्र पाहायला मिळत होतं। शहरात सुद्धा हे सर्व गोष्टी सध्या जोरदार अशी तयारी दिसते। काय वाटतं ह्या वेळेस, म्हणजे दुसऱ्यांदा परत एकदा सर्व तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत मुंबईला जात आहेत, काय आरक्षणाचा तोडगा निघू शकतोय? तोडगा काढल्याशिवाय दादा निघणारच नाहीत। यावेळेला आम्ही ठाम निर्णय घेतलेला आहे की तोडगा निघाला तरच तिथनं येणार आणि आम्हाला प्रूफ पाहिजे। यावेळेला आम्ही फक्त शब्दावरती मागे फिरणार नाहीत, हे आमचं 100% ठरलं आहे। आणि दादा आम्हाला विश्वास आहे, दादा तोडगा निघाल्याशिवाय, प्रूफ मिळाल्याशिवाय निघणार नाही, ही आम्हाला खात्री आहे। आणखी काही खरं तर या ठिकाणी समाजकर्ते आहेत। काय वाटतंय खरं तर मनोज जरांगे पाटील आता 29 ऑगस्टला जाणार आहेत, मोठ्या संख्येने बहुसंख्येने मराठा समाज त्या ठिकाणी मुंबईला जाणार आहे। काय वाटतं ह्यावेळेस काय निर्णय सरकार घेऊ शकते? नक्कीच ज्या पद्धतीने पाठीमागच्या वेळेस सरकारने आमच्याबरोबर जो धोका केला आहे, हा धोका लक्षात घेऊन आणि कायद्याच्या बाजू सगळ्या लक्षात घेतल्यानंतर जे आम्हाला कायद्याने जे आरक्षण मिळालं पाहिजे, ह्या बाजू सगळ्या भक्कम झालेल्या आहेत आणि त्यांना जे जे पुरावे हवेत तेही त्यांना मिळालेले आहेत। त्याच्यामुळं मनोजदादा जरांगे यांनी जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाशी आम्ही सर्व मराठा समाज अत्यंत ठामपणे आहोत आणि दादा जो निर्णय घेतील की तिथून गुलाल उधळल्याशिवाय आम्ही मराठा समाजातली सर्व मंडळी मागे येणार नाही। मग अन्यथा दादांनी जो निर्णय घेईन तो आम्ही शिरसांध्य ठरणार आहोत आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाणार आहोत। खरं तर आता 29 ऑगस्टला जरांगे पाटील मुंबईला जाणार आहेत, त्या तत्पूर्वीच सरकारमध्ये काहीतरी हालचालीच दिसत आहेत। त्यांनी उपसमितीवरती सुद्धा राधाकृष्ण पाटील यांची निवड केली आहे। सर्व गोष्टींकडे कसं बघताय तुम्ही? वास्तविक पाहता अशा उपसमित्या खूप झालेल्या आहेत, त्याच्यावर निर्णय कुणी आजपर्यंत घेतलेला नाही। त्याच्यामुळे ह्याच्यावर आमचा कुणाचा विश्वासच राहिलेला नाही। आम्ही मुंबईत जाणार, दादांच्या बरोबर जाणार आणि ह्या लढाईमध्ये आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत लढणार आहे। आणि जोपर्यंत आम्हाला कायद्याने जोपर्यंत आमच्या हातामध्ये कुठलाही निर्णय येत नाही, GR पारित होत नाही, कायदा डिक्लेअर होत नाही, तोपर्यंत आम्ही बाहेर पडणार नाही। म्हणजे यावेळेस आर पारची लढाई, ही लढाई आरपारची असणार आहे आणि मराठा आता पाठीमागं सरणार नाही। कारण का आमच्या शैक्षणिकदृष्ट्या मुलांच्या बाबतीत जे भवितव्य हे त्यांच्या हातात आहे। त्याच्यामुळं आमची लढाई ही शेवटची आणि आरपारची असणार आहे। आणखी काही या ठिकाणी समाजकर्ते आहेत। मुंबईला खरं तर तुम्ही जाणार आहात, मात्र त्याचवेळी आता लक्ष्मण जे हाके आहेत ते सुद्धा आम्ही ओबीसीच्या माध्यमातून म्हणजे आणखी ठामपणे एकत्रित सर्व ओबीसी समाजाला एकत्रित करू असा नारा देत आहेत। मी त्यांच्या विरोधात, म्हणजे मराठा समाजाच्या विरोधात एकत्रित उभं राहताना दिसत आहेत। ज्यांच्या जाती धर्मासाठी ते करतील त्यांनी करावं, परंतु आमचा हा जो लाखोंच्या संख्येने मोर्चा निघाला आहे, वास्तविक ग्रामीण शेतकरी, ग्रामीण भागातली पुणे, त्याच्या मुळशी, वेल्हा, बोर, हवेली, इथून सुद्धा शेतकऱ्यांच्या मार्फत आम्ही आंदोलनाची दिशा ठरवलेली आहे। गावोगावची लोक, शेतकरीसुद्धा ह्या मोर्चामध्ये सहभागी होण्याची शक्यता असण्यापेक्षा होणार आहेत। खरं तर आणखी काही सामान्य ओबीसी समाज किंवा इतर सगळ्या जातीची लोक आम्हाला पाठिंबा देतात आहे। सामान्य माणसाचा अजिबात आम्हाला विरोध नाही। आत्ता जेव्हा दादा चाकणला आले तेव्हा अचानक ओबीसी समाजाची लोक, मातंग समाजाची लोक, बौद्ध समाजाची लोक सगळ्यांनी येऊन, मुस्लिम समाजाची लोक सगळ्यांनी येऊन दादांना पाठिंबा दिलेला आहे। सर्वसामान्य माणूस आमच्याबरोबर आहे। काही नेते मंडळी आहेत, त्यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो आणि त्यांचं काय करायचं ते दादा बघून घेतील। ठीक आहे, आणखी काही या ठिकाणी समाजकर्ते आहेत, आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। काय सध्या कसं बैठकीचं सर्व नियोजन चालू आहे आणि कशा पद्धतीनं तुमची रणनीती असणार आहे? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गावागावात बैठका चालू आहेत। घोंगडी बैठकापासून मोठमोठ्या बैठका चालू आहेत।
मागील वेळेस आपल्याला माहिती की त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यावेळेस आमची फसवणूक केली. ज्यावेळेस आम्ही मुंबईच्या दिशेने चाललो होतो त्यांनी आम्हाला अर्ध्यातून परत पाठवलं की तुमचं सगळं काम झालेलं आहे. परंतु कालांतराने त्यांचं मंत्रिपद गेलं आणि नंतरचे मुख्यमंत्री जे आता आलेत त्यांचा आपल्याला अजेंडा माहिती की भाजपाचा एकच अजेंडा असतो की समाजात भांडणं लावायची. पण खालच्या लेवलचा जो सगळा समाज आम्ही भाऊ सगळे एकत्र असतो. सर्व समाजाची लोक म्हणजे ओबीसी असो मुस्लिम असो सर्व एकत्र असतो. परंतु भाजपाची जी रणनीती आहे की काही 2-4 ज्यांनी ठेवलेली टाळकी बुकायला सगळी ठेवलेली आहेत की जेणेकरून त्यांनी बुकायचं आणि समाजामध्ये भांडणं लावून द्यायची. हे त्यांचं काम आहे. पण आम्ही ते सक्सेस होऊन देणार नाही. ठीक आहे. खरं तर मोठ्या मराठा समाज जो आहे तो मुंबईकडे जाणार आहे. मात्र सरकार ते आता चंद्रकांत पाटील असं म्हणतात की आम्ही या आंदोलनकर्त्यांवरती कारवाई करू असं त्यांनी सुद्धा वक्तव्य केलं आहे. खरं तर चंद्रकांत दादा पाटलांनी सनदशीर मार्गाचा उल्लेख केला आहे. शांततेच्या मार्गानं सरकारकडं आरक्षणाची मागणी करणं हे सनदशीर मार्ग नाही का? चंद्रकांत दादा पाटील कारवाईची भाषा करायला लागलेले आहेत. सरकारमध्ये आहेत, ते मंत्री आहेत, जबाबदार व्यक्ती आहेत. मराठ्यांच्या भावभावनांसोबत तुम्हाला खेळायचं आहे. मराठ्यांना तुम्हाला कमी लेखायचं आहे. आंदोलक जे आहेत ते काय मूर्ख म्हणून निघालेत का? तुम्ही एकटा शान आहे काय? कारवाई करणार म्हणजे काय करणार? किती जणांवर कारवाई करणार? किती पोलीस आहेत महाराष्ट्रात? किती पोलीस स्टेशन आहेत? मराठ्यांचे जेल किती आहेत? अरे मराठे जर घराच्या बाहेर निघाले आणि मराठ्यांनी जर ठरवलं की प्रत्येक जेलमध्ये जाऊन बसायचं, अरे तुमचं नरडं दाबून ठेवायला काय अडचण आहे आम्हाला? यावेळेस आम्ही मराठा समाजानं ठरवले जोपर्यंत मराठा समाजाची मागणी ओबीसी मधल्या आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मराठा समाज मुंबई सोडणार नाही. शेतकरी आंदोलन जसं दिल्लीत बसले होते का नाही, दिल्लीला असं गळा दाबून, तसं ह्यावेळेस मराठी मुंबईमधून गळा दाबून बसल्यासारखं मुंबईचं बसणार आहे. आज सध्या घडीला देशाची अर्थव्यवस्था मुंबईतून चालते. त्या अर्थव्यवस्थेतल्या सगळ्या ज्या घडामोडी ती मुंबईतून चालतात आणि आम्ही देशाची आर्थिक राजधानी ही मराठ्यांच्या ताब्यात ठेवणार आहे, मराठ्यांच्या कब्जात ठेवणार आहे. तुम्ही आरक्षण द्या नाहीतर तुमच्या खुर्च्या खाली करा. असले चंद्रकांत दादांनी भपकारी आणि धमक्या देणं बंद करावं. आम्हाला ह्या गोष्टी अजिबात मान्य नाहीत. तुम्ही जरी मराठा जातीत जन्माला असला तरी मराठ्यांच्या विरोधात असं बोलणं हे मराठा समाज खपवून घेणार नाही. जे रक्त मराठ्यांकडे वळत नाही ते मराठ्यांचं असू शकत नाही. हे चंद्रकांत दादांच्या वाक्यावरून आम्हाला लक्षात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील असं वाटतंय का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील असं वाटतंय? खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर मुख्यमंत्री कधी सकारात्मक नव्हते. 500 कबुतरांसाठी मंत्रिमंडळाची बैठक होती आणि जिथं 5-10 कोटी मराठ्यांचा प्रश्न आहे तिथं उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील बदलतात. आता फक्त खांदा बदललाय. आधी चंद्रकांत दादा होते, आता विखे पाटील आलेले. आता राहिला उल्लेख माझ्या मित्राने केला या ठिकाणी की आम्हाला अडवणार. तुम्ही आम्हाला कुठं कधी कसे अडवणार याच्यापेक्षा आम्हीच तुमच्याकडे येतो आणि तुम्हाला सांगतो की मराठे कुठल्या पद्धतीने वागतात. आम्हाला यातनं एकच सांगायचं आहे की आम्ही बुद्धाच्या तत्वाने चालणारे आहेत. आम्ही शांतता पद्धतीने अहिंसक पद्धतीने त्या ठिकाणी आमच्या मांड्या मागत आहोत. आम्ही जर बुद्धाच्या वाटेने त्या ठिकाणी शांतते पद्धतीने आंदोलन करत असेल तर सरकारने विनाकारण डिवचू नये. आता सणासुदीचं सण आहे, आमच्याही घरी गणपती बसतो. आम्ही धर्माला मानणार आहेत. हिंदू धर्म आता ज्या हिंदू धर्माने आमच्या स्त्रियांना कमी लेखलं होतं त्यांना आता आम्ही गणपती बसवायला लावले आणि मराठ्यांचा कुळाचार करण्यासाठी आता आम्ही खऱ्या अर्थाने दिल्लीला चाललेले. आणि त्या ठिकाणी जसं जरांगे पाटलांनी सांगितलं की ओबीसीतून जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही सनदशीर पद्धतीने मुंबई सोडणार नाही. जर सरकारने काही केलं तर त्याची प्रतिक्रिया उमटेल त्या ठिकाणी. आपण बघू शकतो की खरं तर 29 ऑगस्टला मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई चलोचा खरं तर नारा दिला आहे आणि याच पार्श्वभूमीवरती त्यांना समर्थन देण्यासाठी आता राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाजाच्या ज्या आहेत त्या मोठ्या बैठकी ज्या आहेत होताना दिसत आहेत. ही लढाई जी आहे ती आरपारची लढाई आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती सर्व सकल मराठा समाजाकडून येत आहे. कॅमेरामॅन योगेश केळापुरेसोबत लक्ष्मण दादा, मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.